उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात सर्पदंशामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 3 वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। डॉक्टरांनी उपचार न केल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। आरोप करत संतप्त कुटुंबियांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला। यावेळी कुटुंबियांनी जो साप चावल्याने मुलाचा मृत्यू झाला तो सापच पकडून रुग्णालयात आणला, त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला। अंबरनाथच्या शिवसगंगा परिसरात ही घटना घडली। चिमुकल्याला मांडीवर विषारी कोब्रा जातीचा साप चावला। त्यानंतर 11:30 वाजता त्याच्या कुटुंबियांनी या चिमुकल्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी आणलं। मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। मात्र ज्यावेळी रुग्णालयात मुलाला आणलं त्यावेळी त्याची प्रकृती गंभीर होती। रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला, असं रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बनसोडे यांनी सांगितले। याआधीही उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचाराअभावी नवजात बालकांच्या मृत्यूच्या आणि रुग्णालयात तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या आहेत। एकीकडे कुटुंबियांचा उपचारात हलगर्जीपणाचा आरोप तर दुसरीकडे रुग्णालयात प्रशासनाचा बचाव। त्यामुळे या चिमुकल्याच्या मृत्यूस नेमकं जबाबदार कोण याचा शोध आता चौकशीतूनच लागणार आहे। प्रकाशनगर शिवमंदिर रोडवरून आम्ही आलेलो आहे। आमच्या इथं म्हणजे 11:30 वाजता आमच्या मुलाला साप चावलेला आहे। 11:40ला आम्ही इथं आलोय का आमच्या मुलाला साप चावलाय। माझा मुलगा एकदम चांगला बघतोय मला का म्हणजे मॅडम बघा साप चावला, बोलते थांब ना 2 मिनिटं इथं ट्रीटमेंट चालू तर बघ ना। म्हणले मुलाला साप चावलाय बघा। नाही ना म्हणजे तिथं बस, तर मी बसली नाही, मुलाला घेऊनच उभा आहे का त्याच्या पेपर काढला गेली, त्याच्या पेपर काढून आली तरी मी नाही। मग कुठल्या तरी डॉक्टरला फोन लावला त्यांनी, मग ते डॉक्टर येतात अजून कुठला डॉक्टर बोलतात त्याचा नंबर नाही। असा कसा नंबर नाही त्यांच्यापाशी। शेवटला पोरगा इथं तिथं आम्ही किती 15-20 मिनिटं उभं राहिलो। मग इथं आलो, इथं पण आम्ही बसूनच राहिलो, इथं पण जरा बी हात नाही। तर आले काय केलं, पोराचं रक्त काढलं एवढं बाटली भरून। तर म्हणजे मॅडम त्या पोराला दुखतं नका काढू। हे बोलते तू डॉक्टर आहे का, बोलते आम्हाला कळत नाही का बोलती। मग ते दुसरी मॅडम आहे तिथं पण त्याच्यात टोचलं, तिथनं रक्त काढलं परत। पण नंतर बापा त्याला इथं सुई दिलं बघा, इथं निशाणी पण त्या मुलाचं इथं सुई दिली। मग ते 10 मिनिटं थांबा बोलतोय, तर रिॲक्शन काय करणार ना ते आम्ही बघू। त्याचा बाबा 10 मिनिटाच्या नंतर माझ्या मुलाला का जर का काय तू जबाबदारी देणार का, हे बोलते जास्त बोलू नको, याला काढ बाहेर। मग काय पोलीसवाल्याला त्याला बाहेर काढलं, मग त्याला कुठलं झेरॉक्स आणायला लावलं, मग ते झेरॉक्स आणायला गेला। तो येऊसर पोरगा थंडा पडला। नंतर 10-12 डॉक्टर आले काय म्हणजे इलाज करू आम्ही, म्हणजे जीव गेला त्याचा तेव्हा इलाज करायला आले। त्याच्या पहिले एक बी डॉक्टर नव्हता इकडं। ऑक्सिजन लावतात ते काय कोण एक ग्लुकोजचं पाणी त्याच्या अंगावर टाकलं त्या सुईच्या याने, एक ग्लुकोजचं पाणी पुरं टाकलं। पहिलेच टाकलं असं आमचा पोरगा वाचला नसता का। सदर बेबी 3 वर्षाची होती। त्या बेबीला मांडीला पार्श्वभागावर साप चावलेला होता आणि तो साप न्यूरोटॉक्सिक होता। तो बेबी शिवगंगानगर येथे राहते। तेथून इथपर्यंत यायला जवळपास अर्धा-पाऊण तास तरी गेलेला असावा आणि सदर साप हा न्यूरोटॉक्सिक होता। न्यूरोटॉक्सिक म्हणजे अतिशय म्हणजे गंभीर स्वरूपाची बेबी साप चावल्यानंतर आपल्याकडे आलेली होती। तरीसुद्धा आमच्याकडे ड्युटीवर असणारे जे कर्तव्यावरील CMO होते त्यांनी ताबडतोब त्या बेबीला तपासणी केली, ताबडतोब तिचं ब्लड घेतलं, ताबडतोब IV लाईन लावली, ताबडतोब ASVची ड्रीप पण लावली। परंतु बेबी गॅस्पिंगमध्ये ऑलरेडी गेलेला होता आणि त्या बेबीला पेडिट्रिशियन आणि सिनियर डॉक्टर ज्या की MD पॅथॉलॉजिस्ट आहे, सिनियर डॉक्टर MD पेडियाट्रिक डॉक्टर यांनी स्वतः म्हणजे त्या रुग्णावर उपचार केलेले आहेत। तरी पण बेबी वाचवण्यामध्ये त्यांना यश नाही मिळालं। पण पालकांचा आरोप आहे की वेळेत उपचार मिळाला नाही, आम्हाला उत्तर दिली नाही, वेळेत उपचार नाही केला। नाही, वेळी म्हणजे हे बघा, बेबी डॉक्टरच्या पुढे आल्या डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे। आल्या तिथं म्हणजे IV लाईन घेऊन लगेच ASV सुरू केलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही डॉक्टरांची कुचराईपणा झालेला नाही।